नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत अशी सुरळीची वडी बनवूया। सुरळीच्या वडीसाठी लागणारे साहित्य आहे। इथे मी 1 वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे। त्याच प्रमाणात 1 वाटी आंबट दही आहे। चवीपुरतं मीठ, हिंग, हळद आणि या सगळ्या बॅटर मध्ये घालायला थोडंसं तेल, 2 मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। हे आपण बॅटर मध्येच बारीक वाटून घालणार आहोत। आणि फोडणीसाठी लागणार आहे, इथे 3 मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतलेल्या आहे। थोडासा कढीपत्ता, मोहरी, बारीक चिरून कोथिंबीर घेतली आणि ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे। आलं आणि मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत। आपण सगळ्यात पहिलं वडीसाठी आपण बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी हे वाटी डाळीचं पीठ, यातच मी इथे दही घालते, हळद, हिंग आणि हे मीठ। पाणी घालण्याच्या अगोदर आपण हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊ, कारण पाणी जर यात घातलं तर खूप गाठी होतात पिठाच्या, म्हणून अगोदर हे चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। ते सगळं एकजीव झालेलं आहे। आपण यावेळेस याच्यात 2 चमचे तेल घालू। तेलाने ही वडी मऊ सूत होते, म्हणून हे या पिठात बॅटर मध्येच तेल घालायचं थोडंसं। आता आपण ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेणार आहोत। सगळं असे व्यवस्थित हे पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं। आता हे सगळं बॅटर एकजीव झालेलं आहे। आता यावेळेस या बॅटरमध्ये आपण वाटून घेतलेलं मिरच्या आणि आलं घालायचं। आता एक सुद्धा अशी गाठ राहिलेली नाही आहे, सगळं पीठ एकदम प्लेन झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण गाळून घेऊ। हे वडीचं मिश्रण शिजवण्यासाठी अशी जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे मिश्रण खाली लागत नाही। आणि आता याच कढईत आपण, ज्या कढईत शिजवायचं त्याच कढईत आपण हे मिश्रण गाळून घेऊ। म्हणजे ज्यावेळेस आपण ताटावर वडी पसरतो त्यावेळेस म्हणजे हे असं जाड जाड मध्ये काहीच येत नाही वडीच्या, म्हणून हे मिश्रण असं गाळून घ्यायचं। सुरुवातीला कढई तापूस तर चांगली मोठा गॅस ठेवायचा, नंतर एकदम कमी गॅसवर हे आपण मिश्रण शिजवणार आहोत। हे मिश्रण सारखं ढवळत राहायचं, नाहीतर मग शिजायला लागल्यानंतर त्याच्या गाठी होतात। आता पीठ एकदम हे शिजायला लागलेलं आहे, तेव्हा आपण गॅस एकदम बारीक करू। आपले पीठ आता चांगलं घट्ट झालेलं आहे। 1-2 मिनिट आपण या पिठावर झाकण ठेवून एक चांगली दणदणीत वाफ काढू। आता चांगली वाफ पण आलेली आहे आणि असा पिठाचा रंग पण बदललेला आहे। असं पिठाचा रंग बदलला की समजायचं पीठ शिजलेलं आहे। आता आपण हे एका ताटावर आपण हे पीठ पसरून घेऊया। वडी पसरवण्यासाठी असं ताट घ्यायचं, या ताटाला तेल वगैरे काही लावायचं नाही। आपल्या या ताटावर असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि ते असं उलथणीने पसरवायचं। पीठ जर शिजलं तर असं छान पसरलं जातं। असं आपल्याला जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरवायचं। पीठ जर कमी पडलं तर अजून थोडंसं पीठ घ्यायचं।
अशा रीतीने आपले ताटावर पीठ पसरून झालेलं आहे. आता आपण बाकीचं पीठ पण असंच ताटांवर पसरून घेऊ. अशा पद्धतीने आपलं हे सगळं पीठ पसरून झालेलं आहे. आता या ताटांना चांगलं गार होऊन द्यायचं आणि मग आपण याच्या वड्या पाडून घेऊ. आपल्याला पाहिजे त्या साईजच्या अशा पट्ट्या कापून घ्यायच्या ह्या. आणि हलक्या हाताने अशी वडी काढून घ्यायची आणि गुंडाळायची. अशी एकदम व्यवस्थित दाबून गुंडाळायची. अशा पद्धतीने आपण या सगळ्या वड्या गुंडाळून घेऊ. अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या वड्या गुंडाळून झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला किती सांगणार आहे की जेव्हा आपण वडी ताटावर थापायला घेतो तर ते पीठ झाकून ठेवायचं. ते पीठ गरम गरम असतानाच आपली वडी जास्त प्लेन होते आणि पटकन पसरली जाते. ते पीठ जर गार झालं तर वड्या चांगल्या होत नाही किंवा चांगल्या निघत नाही, पसरवता येत नाही ताटावर. गरम गरम वड्या थापल्या पसरवल्या की अशा व्यवस्थित प्लेन निघतात त्या वड्या. म्हणून वड्या थापताना थोडीशी झटपट क्रिया करायची. आता आपण या वड्यांवर फोडणी टाकून घेऊया. फोडणीसाठी एक भांडे तापायला ठेवलेलं आहे. तेल घालते. तेल तापलेलं आहे. आता मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली की मिरच्या घालू. तर मिरच्या घालू आणि कढीपत्ता घालू. कढीपत्ता घालून गॅस बंद करते. खोबरं आणि कोथिंबीरीने असे गार्निश करायचं वडीला, म्हणजे छान लागते. अशा पद्धतीने आपली ही सुरळीची वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.